नेक्स्ट वीक म्हणजे 27 एप्रिल पासून सुरू होणारा आठवडा मार्केटसाठी कसा जाऊ शकतो बघूयात. सर्वात आधी आपले 5 मोठे संकेत पटकन पाहूया. पहिला, क्रूड ऑइल कॉमेक्सवर आज जवळपास 1% डाऊन आहे. ऑइल कमी राहिलं तर इंडियासाठी पॉझिटिव्ह फॅक्टर ठरू शकतो. दुसरा पॉइंटर, USD टू INR रेट पुन्हा 94च्या वर गेला आहे. रुपी वीक झाला तर इम्पोर्ट कॉस्ट आणि इन्फ्लेशनवर प्रेशर येऊ शकतो. तिसरा पॉइंटर, गोल्ड सिल्वर रेशो गेले काही दिवस 60 ते 65 मध्ये आहे, म्हणजे मार्केट सेफ ऍसेट्स कडे अजून लक्ष ठेवून आहे. चौथा पॉइंटर, US नॅसडॅक फ्रायडेला जवळपास 2% वाढून बंद झाला. ग्लोबल मार्केट स्ट्रॉंग राहिले तर सेंटिमेंट इम्प्रूव्ह होऊ शकतो. पाचवा आणि सर्वात महत्वाचा पॉइंटर, इंडिया व्हिक्स शुक्रवारी तब्बल 6% वाढला, म्हणजे मार्केटमध्ये भीती आणि व्हॉलिटिलिटी वाढत आहे. त्यातच FII सेलिंग सुरूच आहे आणि निफ्टी कंपन्यांचे रिझल्ट्स पण आतापर्यंत फार पॉझिटिव्ह नाहीत. अजून अनेक मोठ्या कंपन्यांचे निकाल बाकी आहेत, त्यामुळे नेक्स्ट वीक मूव्हमेंट शार्प राहू शकते. आता सर्वात मोठा फॅक्टर असेल US आणि इराण मधील डिस्कशन्स. तिथे सिच्युएशन शांत झाली तरच मार्केटमध्ये शांतता राहू शकते, म्हणजे मार्केटने खाली जाणं बंद होऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं, नेक्स्ट वीक मार्केटवर जाईल का पडेल? कमेंट करा आणि आमचे 5 मिनिटांचे व्हिडिओ सुद्धा बघत राहा. त्यातून तुम्हाला मार्केटबद्दल अजून डिटेल आयडिया मिळू शकते.